त्या ठिकाणी आकाशास्त्र दिसू लागलं. चंद्राला सूर्याला अस्त्र त्या ठिकाणी काय व्हावं, महाराज असणार त्या ठिकाणी कांती यावी, त्यांना असणार तेज यावं, असे असणारी भगवंताचं महाराज असणार त्या ठिकाणी रुमालाचं असणार काय होतं, तेज असणार होतं म्हणतात. चांदणे शोभे शुद्ध निराळी, तशी उठी अंगी शोभळी, इंद्रनिळा गवसळी घातली, काश्मीराची सुरंग. हो, महाराज असणार त्या ठिकाणी सांगतात की आपण असणार त्या असणार आकाशामध्ये महाराज असणार एवढा असणार आकाश आहे, पण रात्रीमध्ये महाराज असणार त्या आकाशाला असणार शोभा असणार कधी येते म्हणतात की आपण म्हणतो ना महाराज असणार सूर्य चंद्रापाशी असणार एक चांदणी महाराज असणार त्या ठिकाणी असते, आणि ती मोठी असणारा मोठा महाराज मोठी असणारी चांदणी असणारी कशी दिसते, शोभिवंत महाराज असणार त्या ठिकाणी. बारीक बारीक असणाऱ्या चांदण्या त्या ठिकाणी असतात, पण एक असणारी मोठी असते ना, त्या मोठीच्या योगाने असणार काय होतं महाराज असणार शोभा आकाशाला असणार त्या ठिकाणी येते ना, तसं असणार त्या ठिकाणी तेच महाराज असणार भगवंताला उठून असणार त्या ठिकाणी दिसत होतो म्हणतात. कंबू कंठ विराजमान, नासिक सरळ सुवाशे वदन, मंदस्मित झळकती दशन, चंद्र तेज उन्हे पै. हो, महाराज असणार त्या ठिकाणी काय म्हणतात की भगवंताचं असणार मुख महाराज असणार त्या ठिकाणी, त्या चंबूकंठ असणार त्या ठिकाणी भगवंताचा गळा असणारा सुंदर असणार त्या ठिकाणी दिसत होता, चेहरा असणार त्या ठिकाणी सुंदर असणार, हास्य महाराज असणार त्या ठिकाणी भगवंताला असणार केलेलं होतं. पुन्हा महाराज असणार त्या ठिकाणी दंतपुंक्ती असणारे भगवंताच्या दिसत होत्यांना, महाराज असणार सुंदर असणारे भगवंताचे दात त्या ठिकाणी दिसत होते म्हणतात की सर्व ही आनंद मिळवून हरिमुखी वसती अनुदिन, त्रिलोक्य सौंदर्य विसावून तेथेची गोळा झाली. महाराज असणार त्या ठिकाणी असं वाटत होतं भगवंताकडे असणार त्या ठिकाणी पाहिलं की जो आपण आनंद म्हणतो ना, जो असणार सुख म्हणतो ना, सर्व सुख महाराज असणार भगवंताच्या असणार त्या मुखावरती असणार दिसत होतं. सर्व सुख असणार सर्व असणार पृथ्वीवरलं किंवा तिन्ही लोकांमधलं जे काही सोलीव सुख आहे ते सोलीव सुख असणार भगवंताच्या मुखावर असणार त्या ठिकाणी दिसत होतं. नवे नवे होतच महाराज असणार अशा रीतीने भगवंताचा असणार त्या ठिकाणी त्रिलोक्याला महाराज असणार आनंद देणारा असणार भगवंताचा चेहरा असणार त्या ठिकाणी सुंदर असणारी मूर्ती त्या ठिकाणी होती म्हणतात. कुंडले तळपती मकराकार, तेजे लखलखिले अंबर, मज वाटे शशी दिनकर, हरी सोत्री लागले. महाराज असणार भगवंताच्या कानामध्ये असणार काय कुंडल महाराज असणार होते, मकराकार असणार त्या ठिकाणी कुंडल होते, पानाला असणार त्या ठिकाणी वाटत होतं महाराज की चंद्र आणि सूर्य महाराज असणार आपली जागा त्याने असणार सोडली, आणि भगवंताच्या असणार कानामध्ये असणार त्या ठिकाणी कुंडलाच्या रूपामध्ये जडली की काय अशी असणारी शोभा त्या ठिकाणची होती म्हणतात. कुंडलांची दिव्य दीप्ती, गंडस्थळी झळके ज्योती, कुंडलांची कर्ण शोभविती, कर्णाची दीप्ती विशेष. महाराज असणार त्या ठिकाणी म्हणणारे भगवंताचा असणार त्या ठिकाणी कानामधील कुंडला असणारे होते, तेजस्वी होते महाराज असणार त्या ठिकाणी सुंदर असणारे होते, ते दिव्यमान असणार त्या ठिकाणी होते. पानाला असं असणार त्या ठिकाणी वाटत होतं महाराज की कुंडलांना भगवंताचे कान अस्त्र शोभून दिसत होते, तसं नव्हतं महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या कानामध्ये तिथून कुंडला अस्त्र घातले, म्हणून कुंडलाला शोभा अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या अस्त्र रूपाच्या योगाने कुंडलाला अस्त्र शोभा त्या ठिकाणी आली म्हणतात. आणि पुन्हा महाराज अस्त्र सांगून आले त्या अस्त्र कुंडलाच्या उजेडानं भगवंताचा अस्त्र गळा महाराज अस्त्र सुंदर त्या ठिकाणी दिसत होता म्हणतात. कृष्ण तनुच्या सुरवाडे, अलंकारांसी प्रभा चढे, कपाळी टिळक निवाडे, मृगमदाचा सतेज. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, आपण म्हणतो ना महाराज कस्तुरी अस्त्र त्या ठिकाणी मृगमदाचा अस्त्र त्या ठिकाणी लेप अस्त्र भगवंताच्या अस्त्र कुठं कपाळावरती गंध महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताने लावलेला होता, तो अस्त्र उठून अस्त्र दिसत होता, त्याचा सुगंध महाराज अस्त्र त्या ठिकाणी येत होता म्हणतात. कल्पांतीचा सूर्य प्रकटला, तैसा मुकुट तेजा गळा, वरी दिव्य मणी मिरवला, तो वर्णिला नवजाय. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की भगवंताच्या डोक्यावरती एक अस्त्र त्या ठिकाणी मुकुट महाराज अस्त्र होता, किती अस्त्र शोभित होता, किती अस्त्र सुंदर दिसू लागला, किती तेज अस्त्र त्याचं होतं. तो महाराज अस्त्र कल्पाची अंती अस्त्र सुरू जसा अस्त्र त्या ठिकाणी तापावा ना
देदीप्यमान दिसावा ना तसा असणारा भगवंताचा मुकुट असणारा त्या ठिकाणी होता. आणि मुकुटाच्या महाराज असणारा मध्यभागी असणारा त्या ठिकाणी समोरच्या असणारा त्या ठिकाणी महाराज असणारा समोरच्या भागाला एक असणारा त्या ठिकाणी मणी असणारा त्या ठिकाणी होता. तो मणी महाराज असणारा सुंदर असणारा त्या ठिकाणी दिसू लागला. देदीप्यमान असणारा दिसू लागला म्हणतात. कल्पांतीचा सूर्य प्रगटला तैसा मुकुट ते जागला वरी दिवे मणी मिरवला तो वर्णिला नवजाय. हो त्या मण्याचं महाराज असणार जे काय भगवंताच्या असणार मुकुटाला मणी असणार त्या ठिकाणी होता. त्या मण्याचं असणारं वर्णन आपल्याच्यानं असणार त्या ठिकाणी होत नाही, वर्णन करता येत नाही असे आमचे श्रीधर स्वामी महाराज असणार बोलू लागले. कल्पांतीचा सूर्य प्रगटला तैसा मुकुट ते जागला वरी दिवे मणी मिरवला तो वर्णिला नवजाय. पुढची बाहुदंडी कीर्ती मुखे हस्तकंकणे दिव्ये सुरेखे मुद्रिकांचे तेज झळके चपळे हुनी विशेष. महाराज असणारे त्या ठिकाणी म्हणतात की भगवंताच्या असणाऱ्या दंडामध्ये बाजूबंद महाराज असणारे त्या ठिकाणी होते. कडे महाराज असणारे त्या ठिकाणी मनगटामध्ये असणारे सोन्याच्या असणारे त्या ठिकाणी ते अलंकार असणारे होते. आणि पुन्हा महाराज असणारे भगवंताच्या बोटामध्ये असणारे त्या ठिकाणी काय महाराज अंगुठ्या असणारे मुद्रिका असणारे त्या ठिकाणी घातल्या होत्या. शोभिवंत असणारे त्या ठिकाणी दिसू लागल्या म्हणतात. ऐसा एकाएकी बंदी शाळे देवकी देखे घन सावळे जीवाचे लिंबलोन केले हरिवरुणी ते धवा. हो मग अशी असणारी महाराज 8 वर्षाची असणारी मूर्ती देवकीच्या समोर असताना त्या ठिकाणी येऊन उभी टाकली ना महाराज. देवकीनं असताना आपल्या डोळ्यानं असताना त्या ठिकाणी ती मूर्ती बघितली महाराज. जीवाचं असताना लिंबलोन महाराज असताना त्या ठिकाणी केलं. दिवाहून असताना त्या ठिकाणी वळून टाकलं. देवकीनं असणार भगवंताची 8 वर्षाची मूर्ती असताना त्या ठिकाणी पहिली आनंद असताना त्या ठिकाणी गगनामध्ये देवकीचा असताना मावत नव्हता म्हणतात. आनंदन माये अंबरी म्हणे भक्त वत्सला श्रीहरी तू माझ्या निजोदरी पुत्र होणी अवतरे. हो महाराज असताना असा असताना त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती बघितल्यानंतर देवकी माता असताना त्या श्री हरीला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. 8 वर्षाची असणारी मूर्ती असणारी होती ना त्या असणाऱ्या भगवंताला देवकी माता असताना म्हणाला भगवंता एवढी असणारी मूर्ती मी मागितलं असताना काय होतं की माझ्या असणारं उदरी तुम्ही असणारं लहान मुलाच्या असणारं रूपामध्ये असणारं जन्म त्या ठिकाणी असणारं घ्यावा ही माझी असणारी त्या ठिकाणी इच्छा महाराज असताना माझा असणारं बाळ तुम्ही व्हावं अशी माझी असणारी त्या ठिकाणी इच्छा आहे. देवकी माता असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या. तू विश्वंभर बहुतोर परी लोक म्हणती माझा पुत्र ऐसावी तू राजीव नेत्र आळी माझी पुरवावी. भगवंता माझी एक असणारी विनंती आहे. भगवंता मी असणार एवढे असणार त्या ठिकाणी भगवंताला असणार त्या ठिकाणी काय करू माझी एक इच्छा आहे ना ती पूर्ण करा. कोणती असणारी माझी इच्छा आहे महाराज एवढा असणार त्या ठिकाणी तुमचं असणार सामर्थ्य नाही एवढी मूर्ती असणार त्या ठिकाणी नको. भगवंता एक माझी भाग आहे तुम्हाला तुम्ही असणार काय करा लहान मुलाचा असणार त्या ठिकाणी रूप धरा. लहान असणार त्या ठिकाणी बालक व्हा आणि मला असणार माझे असणार त्या ठिकाणी तुम्ही मूल व्हा. भगवंता माझी एवढी भाग पूर्ण असणार करा असं म्हणणं देवकी मातेचं त्या असणार मूर्तीला म्हणजेच विष्णू परमात्माला असणार त्या ठिकाणी येऊ लागलं. हरी म्हणे ते वेळा मी बाळक होईन आवलीला प्रेमज सत्वर गोकुळा घेऊन या घालावे. महाराज असणार त्या ठिकाणी देवकी असणार तसं बोलल्यानंतर भगवंत असणार त्या ठिकाणी म्हणणारे माते मी असणार त्या ठिकाणी लहान असणार त्या ठिकाणी होतो पण तुम्ही असणार त्या ठिकाणी काय करा उशिरा असणार त्या ठिकाणी लावू नका. मला असणार काय करा आताची आता महाराज असणार गोकुळामध्ये असणार त्या ठिकाणी तुम्ही न्या असं म्हणणं भगवंताचं असणार त्या ठिकाणी येऊ लागलं. ते माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू बळी भद्र मग दोघे येऊ साचार दर्शना लागी तुमच्या. हो महाराज असणार त्या ठिकाणी बोलू लागले. भगवंत असणार बोलणारे तुम्ही असणार काय करा मला गोकुळामध्ये असणार त्या ठिकाणी नेऊन ठेवा. माझा असणारा मित्र माझा असणारा सखा महाराज असणार त्या ठिकाणी कुठं महाराज असणार गोकुळामध्ये असणार त्या ठिकाणी आहे. मी असणार तिथं जाईन महाराज असणार जे काही माझं कार्य ना ते असणार कार्य मी पूर्ण असणार त्या ठिकाणी करीन. आणि पुन्हा महाराज असणार त्या ठिकाणी आम्ही दोघं मोठे असणार त्या ठिकाणी झालो की महाराज तुमच्या असणार दर्शनाला त्या ठिकाणी असणार येईन असं कोणाचं असणार त्या ठिकाणी भगवंताचं म्हणणं असणार त्या असणार कोणाला देवकी मातेला असणार एवढं असे बोलणी जगत जीवन हास्यवदनी अवलोकून
आपली योग माया महाराज म्हणजे त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी घेऊन बघा. महाराज असताना अशा रीतीने असताना भगवंताने काय केलं, महाराज असताना 8 वर्षाची मूर्ती असताना त्या ठिकाणी होती. मग आपली असताना त्या ठिकाणी योग माया असताना त्या ठिकाणी दाखवली. आणि जी काही महाराज असताना 8 वर्षाची असताना मूर्ती होती, मग त्या मूर्तीनं असताना केलं काय केलं, महाराज असताना लहान असताना बालकाचं असताना रूप महाराज असताना त्या ठिकाणी धरलं. जे काही मूर्ती महाराज असताना त्या ठिकाणी देवकीनं असताना बघितली होती ना, जे काही महाराज असताना त्या ठिकाणी ध्यानामध्ये असताना देवकीच्या होतं ना, त्या मायेच्या योगाने देवकी असताना मागील कथा बघा असताना सर्व महाराज असताना त्या ठिकाणी विसरून गेली. पाहते तर काय एक छोटस बाळ महाराज असताना देवकीच्या मांडीवर असताना भगवंत त्या ठिकाणी झाले म्हणतात. सचितानंद गणनीळ देवकी पुढे झाला बाळ, तीस वाटले केवळ माझ्या उदरी जन्मला. हो मग महाराज असताना ते पहिलं असताना देवकी माता विसरून असताना गेल्या. सच्चिदानंद मूर्ती महाराज असताना त्या ठिकाणी बाळक रूपाने असताना कुठं आमच्या असताना देवकीच्या समोर असताना त्या ठिकाणी होती. तेव्हा असताना त्या ठिकाणी माताला असताना त्या ठिकाणी देवकीला असताना त्या ठिकाणी वाटलं की किती असताना माझं सुंदर असताना त्या ठिकाणी बाळे पहिला असणारा सर्व कार्यभाग विसरून महाराज असताना त्या ठिकाणी कोण देवकी माता असताना त्या ठिकाणी गेल्या म्हणतात. पहिला प्रताप विसरली बाळ देखुनी घाबरली, असं भावे शाळेन समाये. बसायची बरी होती. मुद्दाम तुझी बसायला. बसा येते म्हणून. पहिला प्रताप विसरली बाळ देखुनी घाबरली, असंभावे प्रभा पडली बंदी शाळेन समाय. हो महाराज असताना त्या ठिकाणी पहिल्यानं जे काही झालं ते असताना त्या ठिकाणी विसरून महाराज असताना देवकी माता असताना त्या ठिकाणी गेल्या. बाळ असताना समोर महाराज असताना बघितलं ना, मग असताना त्या ठिकाणी काय झालं, महाराज असताना नवल असताना वाटलं, अचंबा असताना वाटू लागला. त्या ठिकाणी असताना काय झालं, या बाळाचं महाराज असताना स्वरूप असताना इतकं तेजस्वी असताना रूप होतं की सर्व त्या बंदी शाळेमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी उजेड महाराज असताना पडला म्हणतात. रात्र झाली 2 प्रहर, वसुदेवासी उठवी सुंदर, म्हणे शब्द जाईन बाहेर, तरी कंस धावेल पै. हो मग महाराज असताना देवकी मातेनं असताना असं बालक महाराज असताना सुंदर असताना बाळ असताना त्या ठिकाणी कृष्णमूर्ती असताना पाहिली. लगेच असताना आपल्या बालकाला महाराज असताना त्या ठिकाणी उठवलं आणि म्हणू लागले, हवा का हा असताना मुलगा त्या ठिकाणी असताना जन्माला असताना आलाय. आणि आता ही बातमी असताना त्या ठिकाणी मोठ्यानं जर बोलतात तर गावातल्या असताना किंवा असताना त्या रक्षकाला महाराज असताना त्या ठिकाणी कळल, म्हणून तुम्ही लवकर असताना गपचूप असताना त्या ठिकाणी उठा असं देवकीचं म्हणणं असताना वसुदेवाला येऊ लागलं. कुठेतरी कृष्ण लपवावा, बाहेर तर्क कळून द्यावा, मौनेची हृदयी धरावा, तरीच लाभेल कृष्ण हा. हो काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी देवकी माता असताना म्हणले की तुम्ही काय करा, या कृष्णाला असताना त्या ठिकाणी लपवा आणि तुम्ही असताना त्या ठिकाणी बोलू नका, मौन असताना त्या ठिकाणी धारण करा आणि याला कुठंतरी असताना आयुष्याला असताना त्या ठिकाणी ठेवा, तेव्हाच हा असताना कोणाला दिसणार नाही, कोणाला असताना त्या ठिकाणी कळणार नाहीये असे असताना त्या ठिकाणी देवकी माता बोलू लागल्या. वसुदेव लवला हे धाविनला, श्रीकृष्ण हृदयी धरिला, म्हणे कोटे लपवूयाला, हा झाकिला नवजाय. हो तेव्हा असताना वसुदेवानं कृष्णमूर्ती असताना त्या कृष्णाला महाराज असताना हातामध्ये असताना त्या ठिकाणी घेतलं आणि वसुदेव असताना त्या ठिकाणी म्हणू लागले, आता या कृष्णाला असताना कुठशी झाकू महाराज असताना, हा कृष्ण का तेवढा असताना लहान आहे का महाराज, हा झाकल्याने झाकल्या जातो का नाही म्हणले, याला असताना झाकण्यासारखी असणारी कुठंच असताना त्या ठिकाणी जागा अशी नाहीये की हा कृष्ण महाराज असताना त्या ठिकाणी झाकल्या जाईल असे कोण वसुदेव असताना बोलू लागले. सूर्य काय मुष्टीत झाके, चंद्र न लपे कदा कदा काखे, रावत शक्रांचा देखे लपे कैसा पर्णकुटी. महाराज असताना त्या ठिकाणी कोण आमचे श्रीधर स्वामी असताना सांगू लागले, वसुदेव असताना त्या ठिकाणी म्हणू लागले, सूर्य कधी मुठीमध्ये असताना त्या ठिकाणी कोणाच्या आला का नाही म्हणून महाराज असताना सूर्य कधीही मुठीमध्ये आला नाही. आणि ऐरावत नावाचा असताना मोठा हत्ती महाराज असताना हत्ती, आणि तो हत्ती एखाद्या झोपड्यामध्ये झाकून ठेवल्याने राहतो का महाराज, तो नाही म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी असं कार्य होऊ शकत नाही. या कृष्णाला लपवण्यासारखं असताना त्या ठिकाणी कोणतंच असताना त्या ठिकाणी जागा नाहीये की त्या असताना जागेवर ते कृष्ण लपल्या जाईल.
सिंधून माये रांजणी बोचक्यात न लपे कदाग्नी मेरू काकेसी घालुनी कोणा लपवे सांग पा. महाराज असतील त्या ठिकाणी वसुदेव म्हणून लागले. महाराज असतील त्या ठिकाणी एवढा मोठा सागर आहे आणि कोण्या असतं माठामध्ये त्याला असतं साठवल्या जातं का नाही म्हणून लागले. महाराज असतं माठ साठवल्याच जात नाही. अग्नी महाराज असतं त्या ठिकाणी अग्नी आणि अग्नी असतं त्या ठिकाणी एखाद्या महाराज बारदाण्यामध्ये असतं गोनपटामध्ये असतं झाकल्या जातो का नाही म्हणाले. हा असतं त्या ठिकाणी अग्नी जसा झाकल्या जात नाही तसा हा असतं त्या ठिकाणी कोण कृष्ण महाराज असतो तो सुद्धा लपवल्या असतं त्या ठिकाणी जात नाही म्हणू लागले. मूर्खा माझी पंडित अभाग्यात श्रीमंत क्लिंबान माझी प्रतापवंत शूर कैसा झाके पा. महाराज असते त्या ठिकाणी 10-5 जण असतं त्या ठिकाणी मूर्ख महाराज असतं त्या ठिकाणी बसले आमच्यासारखे. आणि महाराज असतं त्याच्यामध्ये जर एक शहाणा असला तर शहाणा असतं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असतं झाकल्या जातो का नाही म्हणणारे. महाराज असतं त्या ठिकाणी का तो महाराज शहाणाच असतो. त्याला माहित असतो कुठं शिक असतं त्या ठिकाणी बसायचं किंवा काय बोलायचं. जसा मूर्खामध्ये शहाणा झाकल्या जात नाही. पुन्हा महाराज असतं त्या ठिकाणी 10-5 असतं त्या ठिकाणी भिकारी महाराज असतं एका जागेवर असतं त्या ठिकाणी गोळा झाले आणि योगायोगाने महाराज असतं एखाद्याचं पाकिट असतं श्रीमंताचं आणलं आणि त्या भिकाऱ्यामध्ये असताना तो श्रीमंत असताना त्या ठिकाणी जाऊन बसला ना तो चांगला ज्ञानी माणूस असताना तेवढ्या भिकाऱ्यामधून असताना त्याला बघितलं की म्हणतोय महाराज हे भिकारी असतं त्या ठिकाणी नाहीये का तर महाराज असतं ज्ञानाचं तेज असतं त्या ठिकाणी. पुन्हा असतं संपत्तीचं महाराज असतं त्या ठिकाणी तेज हे असतं तेज असतं तर झाकल्या महाराज असतं त्या ठिकाणी जात नाही. पैशावाला माणूस कितीही दरिद्री माणसामध्ये बसला तरी तो असतं त्या ठिकाणी झाकल्या जात नाही. तसाच हा असतं आमचा कृष्ण परमात्मा आहे. याला महाराज असतं झाकण्यासारखा असणे अशी कोणतीच जागा नाहीये असे आमचे कोण वसुदेव असताना बोलू लागले. लवणाचा घट थोर आवरण शके गंगापूर अनरान माझी रघुवीर कदा काळी झाके ना. महाराज असताना त्या ठिकाणी काय एखाद्या असताना सुग्रणीनं काय केलं महाराज असताना एक माठ असताना त्या ठिकाणी मिठाचा असताना त्या ठिकाणी केला आणि पुन्हा काय म्हणली मी असताना हे मिठाचा माठ नाही का हे काय असताना कशामध्ये पाण्याच्या असताना भांड्यामध्ये असताना चोटून करून धुते महाराज राहील का नाही म्हणून लागले. महाराज असताना तो झाकल्या असताना त्या ठिकाणी जात नाहीये आणि त्या ठिकाणी असताना पुन्हा सांगू लागले आमच्या असताना प्रभू रामचंद्र महाराज असताना वानरांचा असताना समुदाय आहे त्या वानराच्या असताना समुदायामध्ये आमचे प्रभू रामचंद्र असताना झाकल्या जातील का तसंच महाराज असताना हा कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी झाकल्या जात नाहीये असं म्हणणं वसुदेवाचं येऊ लागलं. भूतान माझी शंकर क्रीडान माझी धरणीधर रंकान माझी राजेंद्र कदा झाकीला जाईना. हो महाराज असताना त्या ठिकाणी भूताचा असताना काय म्हणले समुदाय त्या भूताच्या समुदायामध्ये असताना शंकर झाकल्या महाराज असताना जात नाही ना आणि रंकामध्ये असताना त्या ठिकाणी श्रीमंत असताना झाकल्या जात नाही ना तसेच असणारे आमचे श्रीकृष्ण परमात्मा असताना महाराज असताना त्या ठिकाणी झाकल्या जात नाही त्यांना लपवता येत नाहीये असं म्हणणं असताना त्या ठिकाणी वसुदेवाचं येऊ लागलं. कस्तुरी चोरली चोरे परी परिमळे हाट भरे तसा कृष्ण न झाके ओ सुंदरे लपविताम कोठेही. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की महाराज एखादा असताना मनुष्य त्यांना असताना काय केलं कस्तुरी महाराज असताना कस्तुरी असताना एका असणार महाराज असताना असा असताना गृहीत करा की एखाद्या गरीबाला असताना कस्तुरी महाराज असताना सापडली आणि त्याच्या घरून असताना त्या कस्तुरीची चोरी असताना त्या ठिकाणी झाली. मग महाराज असताना त्या ठिकाणी कस्तुरी असताना त्या चोरानं कुठं असताना त्या ठिकाणी ठेवावी महाराज असताना ती कस्तुरी झाकल्या असताना जाते का ती असताना त्या ठिकाणी कस्तुरीचं महाराज असताना असं एक वैशिष्ट्य असताना त्या ठिकाणी सांगितलेले आहे महाराज की त्या ठिकाणी 1 किलोमीटर तिचा असताना सुगंध जातो म्हणतात. महाराज असताना त्या ठिकाणी कस्तुरीचा सुगंध असताना इतका जातो की पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी जे काही हरिण आहे ते बी एवढं चपळ असताना महाराज ते असताना एका जागेवर पाऊल सुद्धा महाराज असताना ठेवत नाही. पापणी लवायच्या आधी असताना दुसरीकडे असताना त्या ठिकाणी जातं आणि जशी कस्तुरी महाराज असताना त्या ठिकाणी चोराला झाकल्या जात नाहीये तसा आमचा भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी झाकल्या जात नाहीये म्हणून लागले. बाहेर प्रगटताम मात तात्काळ होईल अनर्थ जाशी द्रव्य खूप सापडत तेने लोकांते न सांगावे. महाराज असताना त्या ठिकाणी लोक असे वागतात लोक तसे वागतात. महाराज लोकांना काय माहित होतं कसं वागावं होतं. महाराज असताना सर्व
सर्व शास्त्रामधून असताना त्या ठिकाणी आले. काही जण असताना म्हणतात नाही आमचा असताना दिमाग होता तेव्हा असताना असं कार्य झालं. काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेव असताना त्या ठिकाणी कृष्णाला कसं लपवावं महाराज असताना त्या ठिकाणी म्हणू लागले. देवकी माता कोणाला वसुदेवाला असताना सांगू लागल्या, कोणालाही महाराज असताना त्या ठिकाणी सांगू नका, गाजावाजा असताना करू नका, मोठ्यानं बोलू नका. जर मोठ्यानं बोललात तर काय होईल महाराज असताना त्या ठिकाणी. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की एखाद्याचा पाया असताना देवकी माता वसुदेवाला सांगू लागल्या कसं गपचूप बसा. महाराज असताना त्या ठिकाणी एखाद्याला पाया खाल्ल्यानंतर एखादा असताना त्या ठिकाणी डेरा असताना गवसावा महाराज नवरा बायकोलाच माहित असावा. महाराज ते असताना कसं गपचूप असते, महाराज कसं असताना ते पचू देत महाराज असताना त्या ठिकाणी शेजाऱ्याला नाही जवळच्याला महाराज असताना त्या ठिकाणी कळू देत नाहीत. महाराज असताना असं कार्य असताना तुम्ही त्या ठिकाणी करा. कोण बोलला महाराज असताना त्या ठिकाणी देवकी माता असताना त्या ठिकाणी वसुदेवाला बोलू लागल्या. तो हळूची बोले देवकी बोला हा आयोनी संभव पुतळा यासी नेवणी घाला गोकुळा भय तुम्हाला कदा नाही. हो मग महाराज असताना लगेच हळूचा आवाजात असताना त्या ठिकाणी कोण बोलला महाराज असताना देवकी माता पुन्हा वसुदेवाला बोललेला. तुम्ही असताना काय करा अयोनीच्या महाराज असताना संभव आहे याचा जन्म झाला का मूर्ती महाराज असताना प्रगट झालेली असताना त्या ठिकाणी आहे. आणि हा असताना तुम्ही काय करा आत्ताच्या आत्ता उठा आणि तुम्ही असताना याला गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी नेऊन ठेवा. तुम्हाला असताना कोणतीच अडचण महाराज असताना त्या ठिकाणी येणार नाही. तुम्ही एवढं कार्य असताना त्या ठिकाणी करा. याला उचला आणि गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी न्या असं म्हणणं असताना देवकीचं वसुदेवाला येऊ लागलं. तेव्हा वसुदेव म्हणे पदी श्रृंखला द्वारी रक्षणी लोहारे ठोकुनी घणे कुलपे कपाटे जड केली. महाराज असताना लगेच महाराज असताना त्या ठिकाणी कोण म्हणाले वसुदेव असताना बोलू लागले. हो तुम्ही असताना त्या ठिकाणी म्हणता याला घेऊन असताना गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी जा ठीक आहे म्हणले. पण इथं 2-2 लवारानं 3-3 घंटे असताना ठोकू बेड्या असताना आम्हाला ठोकल्यात महाराज असताना त्या ठिकाणी. आणि एक महाराज असताना दरवाजा होता का 10 दरवाजे असताना त्या ठिकाणी होते. 10 दरवाजा 2-2 पारेकरी असताना त्या ठिकाणी होते. कसं शक्य आहे महाराज असताना त्या ठिकाणी मोठाले कुलप असताना त्या ठिकाणी लावलेले चाबी असताना दुसऱ्या पशीत राखणदार असताना दुसरा आहे असं असताना कोणाचं वसुदेवाचं म्हणणं महाराज येऊ लागलं. मध्यरात्री पर्जन्य काळ यमुनसी पुर असे तुंबळ बिडी वाजे खळखळ द्वारपाळ जागे पै. हो महाराज असताना पुन्हा म्हणले काय म्हणले. हो तुम्ही म्हणता ठीक आहे पण महाराज असताना एवढं तर आहेत आहे. पुन्हा रिमझिम नाही मुसळधार पाऊस असताना त्या ठिकाणी पडतो. मथुरेला असताना पूर आलेला असताना त्या ठिकाणी यमुनेला असताना त्या ठिकाणी पूर आलेला असताना त्या ठिकाणी असेल म्हणून आले. आणि इतके असणारे रक्षगुंत राखण आहेत. पुन्हा हातापायामध्ये असणाऱ्या बेड्यात त्या बेड्या वाद्यानंतर असताना त्या ठिकाणी रक्षगण असताना जागे होतील कसं जावं असा विचार असताना त्या ठिकाणी वसुदेव करू लागले. घन वर्ष तो मंद मंद वासुदेव झाला सद्रद उदयी धरिला ब्रह्मानंद चैतन्य घन श्रीकृष्ण. हो महाराज असताना त्या ठिकाणी पाऊस असताना येत होता. बारीक असताना पाऊस येत होता ना त्याच्यामध्ये कृष्णमूर्ती महाराज असताना सावळी असताना त्या ठिकाणी हा महाराज असताना मूर्त्या असणारी असती भगवंताची असणारी मूर्ती आणि ती प्रब्रह्म मूर्ती असताना कोणी वसुदेवाना असताना आपल्याला द्यायला महाराज असताना त्या ठिकाणी लावली म्हणतात. अवलोकितां श्रीकृष्ण वदन बेडी तुटली न लागता क्षण ज्याचे कृताम स्मरण भवबंधन निरसे पै. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की अशी कृष्ण मूर्ती महाराज असताना सावळी मूर्ती आनंददायी मूर्ती असताना काय महाराज वसुदेवाना असताना त्या ठिकाणी बघितली की महाराज असताना जे काय महाराज हातामध्ये बेड्या असणाऱ्या होत्या ना ऑटोमॅटिक महाराज असताना गळून असताना खाली त्या ठिकाणी असणाऱ्या पडल्या. त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की महाराज त्या कोणाच्या वसुदेवाच्या बेड्या असणार कशा असणार भगवंताची कडे बघितलं कशा काय पडल्या. अहो या बेड्याचं नवलच काही नाही म्हणतात. त्या भगवंताचं नुसतं नामस्मरण केलं तो भाऊ सागर असताना किती दुस्तर आहे महाराज. जन्म मरण असताना त्या ठिकाणी कोणालाच चुकलं नाही पण त्या भगवंताच्या भक्ताला असताना पुन्हा जन्म घेण्याची असताना गरज नाहीये. ते बंधन तुटतंय महाराज असताना भाऊ बंधन असताना आपल्या भक्ताचं नुसत्या नामाच्या जीवावर ते भगवंत असताना तोडतात. मग हातातल्या असणारे साखळ्या असणारे त्या भगवंता पुढे असताना किती म्हणू लागले म्हणून त्या ठिकाणी हातापायाच्या बेड्या महाराज असताना वसुदेवाच्या गळून गेल्या म्हणतात.
नवल वाटले वसुदेवा घेऊनी चालिला वासुदेवा माय धावणी ते धवा वदन विलोकी पुत्राचे. हो महाराज नवला अस्त्र वसुदेवाला वाटलं, बाळाला अस्त्र जवळ घेतलं, नुसतं मुखाकडे पाहिलं की महाराज अस्त्र माझ्या बेड्या अस्त्र त्या ठिकाणी गळून गेल्या. त्यावेळेस अस्त्र काय केलं महाराज, आता असणार आणखीन कशाचं वर्णन आलं नाही. त्या ठिकाणी हातामध्ये बाळ होतं, हृदयाला अस्त्र वसुदेवानं धरलं होतं. जरासं पुढे गेले की महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, देवकी माता अस्त्र मागून अस्त्र पळत महाराज अस्त्र त्या ठिकाणी आल्या. पुन्हा बाळाचं अस्त्र त्या ठिकाणी मूक अस्त्र पाहू लागल्या. पुन्हा बाळा दावी वदन आसवे भरले तेव्हा नयन कृष्ण करी हास्य वदन मातेकडे पाहुनिया. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं, महाराज अस्त्र कोण आमची अस्त्र देवकी महाराज अस्त्र देवकी माता अस्त्र बाळापाशी अस्त्र त्या ठिकाणी गेल्या, म्हणजेच कृष्णापाशी अस्त्र गेल्या. पुन्हा म्हणला महाराज अस्त्र बाळा आता अस्त्र तुझं मुख मला अस्त्र कधी पाहला अस्त्र त्या ठिकाणी भेटेल, कधी अस्त्र त्या ठिकाणी दाखवशील, असं मातेचं बोलणं श्रीकृष्णानं ऐकल्यानंतर ते बाळरूप महाराज अस्त्र त्या ठिकाणी मातेकडे बघून अस्त्र त्या ठिकाणी हसू लागले म्हणतात. तो तहू दारवंटा ते वेळे जड कुलपे ठोकले खिळे जवळी टांगण निळे पाय स्पर्शिले कपाटी. हो महाराज अस्त्र काय झालं म्हणतात, असं एवढं अस्त्र बोलणं झालं की महाराज अस्त्र जे काही दाराचे अस्त्र त्या ठिकाणी बेड्याचं गळून पडल्याच महाराज, पण अस्त्र जे काही अडगळा लावल्या होत्या त्या अस्त्र उघड्या झाल्या. पुन्हा बघून त्या ठिकाणी वसुदेव अस्त्र जवळ गेले, कृष्णाचा पाय लागला, महाराज अस्त्र त्याला स्पर्श झाला की महाराज जे अस्त्र त्या ठिकाणी गेट होते दरवाजे होते ते सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी उघडू लागले म्हणतात. तत्काळ उघडली चारी द्वारे रक्षक व्यापले निद्रा भरे वसुदेव चालला त्वरे कोणी दुसरे आढळेना. हो महाराज अस्त्र अशा रीतीने 4 दरवाजे अस्त्र त्या ठिकाणी सांगितले महाराज, 4 दरवाजे अस्त्र त्या ठिकाणी उघडले आणि जे काही सैनिक महाराज अस्त्र पावलावर ते अस्त्र सैनिक होत ना सर्व महाराज अस्त्र त्या ठिकाणी गाढ झोपेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेले. वसुदेवाला कोणीच महाराज अस्त्र वसुदेवाशिवाय कोणीच अस्त्र त्या ठिकाणी जाग नव्हतं, फक्त वसुदेव अस्त्र त्या ठिकाणी जागे होते. आणि कुठं जाऊ लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी, गोकुळाच्या रस्त्याने अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागले, दुसरा मनुष्य अस्त्र त्यांना कोणी आढळत नव्हता म्हणतात. वर्षती पर्जन्याच्या धारा तो फणींद्र धाविनला त्वरा विशाळ फणाते अवसरा कृष्णावरी उभारिल्या. हो महाराज अस्त्र पाऊस येऊ लागला महाराज, पावसानं अस्त्र कृष्णाचं अंग अस्त्र ओलं त्या ठिकाणी अस्त्र होऊ लागलं. मग आमच्या अस्त्र शेष नारायण महाराज अस्त्र त्या ठिकाणी या शेष नारायणानं अस्त्र बघितलं आणि भगवंताला पाऊस लागायला म्हणून आपली अस्त्री फणा महाराज अस्त्र त्या ठिकाणी काढली आणि भगवंताला अस्त्र छत्री धरण्याचं काम कोणी त्या असणार आमच्या शेष नारायणानं अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात. खाली पिता तेज राजीव नेत्र भोगिंद्रवरी झाला छत्र वेगे पावला यमुना तीर तो महापूर भरलासे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की अशा रीतीने भगवंताचं कार्य अस्त्र उललं. खाली महाराज अस्त्र त्या ठिकाणी वसुदेव होते पिता रूपानं अस्त्र त्या ठिकाणी आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी वरून फणा धरला होता. महाराज अस्त्र त्या ठिकाणी शेष नारायणानं आणि महाराज मध्ये अस्त्र भगवंत अस्त्र त्या ठिकाणी होते म्हणून त्यांना भोगी नायक महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाव दिलं. आणि अशा रीतीनं महाराज अस्त्र तो शेष नारायण वसुदेव आणि कृष्ण परमात्मा कुठं महाराज अस्त्र त्या ठिकाणी यमुनेच्या अस्त्र त्या ठिकाणी तीरावरती आले म्हणतात. मागे पुढे वसुदेव पाहे म्हणे येथे करावे काय उदका माझी लवलाय बाळ घेऊन संचरला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा कोणी वसुदेवाला अस्त्र त्या ठिकाणी विचार केला. पाऊस अस्त्र आला, पाणी अस्त्र त्या ठिकाणी भयंकर आहे. माग पुढे अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं महाराज दुसरा अस्त्र त्या ठिकाणी कोणताच विचार अस्त्र त्या ठिकाणी नव्हता. गोकुळामध्ये जावंच लागणार आहे ना, मग आपला अस्त्र त्या बाळाला घेऊन वसुदेवानं पाण्यामध्ये महाराज अस्त्र पाय ठेवला म्हणतात. जो जो उचली कृष्णाते तो जीवन चढे वरुते स्पर्शावया जगत जीवनाते यमुने ते आल्हाद. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, महाराज अस्त्र वसुदेवांना आधी अस्त्र कृष्णाला इथं अस्त्र त्या ठिकाणी धरलं होतं महाराज. मग यमुनेचं पाणी अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाचं महाराज अस्त्र दर्शन घेण्यासाठी वर महाराज अस्त्र येऊ लागलं. मग त्या ठिकाणी वसुदेवानं काय करायचं, पुन्हा महाराज अस्त्र इथं असताना कृष्ण धरायचा
छातीपाशी धरायचा, यमुनेचं पाणी छातीपाशी येऊ लागलं. कोणता असणारा हेतू त्या पाण्याचा होता की त्या पाण्याचा एक असणारा हेतू त्या ठिकाणी होता की मला असणारं कृष्णाचं दर्शन झालं पाहिजे असं असतं. आणि वसुदेवाच्या मनामध्ये होतं की माझं बाळ असतं त्या ठिकाणी पाण्याने भिजू नये. महाराज दोघं आपल्या आपल्या अस्त्र जागे होते. महाराज येतो चित्त अस्त्र त्या ठिकाणी होते. पाणी अस्त्र वाढू लागलं. वसुदेव कृष्णाला अस्त्र बरोबर महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरू लागले. वरी उचलिता माधवा कंठित उदक झाले वसुदेवा. वसुदेव म्हणे कमळाधवा वैकुंठपती धावे का. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण म्हणून वसुदेव पुन्हा म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी श्रीधर स्वामी अस्त्र सांगतात. कंठापुस्तक अस्त्र पाणी वसुदेवाच्या अस्त्र त्या ठिकाणी आलं तेव्हा वसुदेवानं अस्त्र धावा केला. हे जगत पिता अस्त्र त्या ठिकाणी श्री हरी माझ्यावरती एक अस्त्र त्या ठिकाणी संकट आलंय. मी अस्त्र बाळ वर धावलं पाणी अस्त्र वर आलंय. कुठं येणार आहे माहित नाही. महाराज अस्त्र मला अस्त्र माझं बाळ वाचवायचे रक्षण अस्त्र त्या ठिकाणी करा अशी विनवणी अस्त्र त्या भगवंताला महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण वसुदेव अस्त्र करू लागले. तव श्रीकृष्ण दक्षिणाचरण तात्काळ बाहेरी काढून स्पर्शिले यमुना जीवन झाली पावन तेने ते. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले की काय म्हणले महाराज अस्त्र आम्ही एका कीर्तनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी ऐकलं यमुनेचं पाणी अस्त्र कृष्णाचे चरण स्पर्श करण्यासाठी का अस्त्र त्या ठिकाणी वरती वरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतो. का अस्त्र त्या ठिकाणी विचार करण्यासारखी असणारी गोष्ट आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराजास्त्र ही गंगा असणारी त्या ठिकाणी कोण आहे. महाराजास्त्र त्या ठिकाणी कन्या अस्त्र कोणाची. महाराजास्त्र अशा रीतीने अस्त्र काय जाऊ द्या म्हणून महाराजास्त्र जे आहे का तेवढं अस्त्र त्या ठिकाणी सांगून महाराजास्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं भगवंताला असताना त्या ठिकाणी डोक्यावरती घेतलं. डोक्यावरती पाणी वर असताना त्या ठिकाणी चढत होताना टोपली असताना त्या ठिकाणी टोपली होते भगवंत असणारे होते. मग कृष्ण परमात्माने असताना काय केलं महाराज वसुदेवाची हाक असते सगळंच महाराज असताना त्या ठिकाणी विनंती जरी केली तर महाराज असताना भगवंतानं पाणी वर वर येत होतं. त्या ठिकाणी नाका तोंडापासून असताना पाणी आलं. मग तेवढ्यामध्ये त्या टोपली मधून पाणी महाराज असताना त्या ठिकाणी पाय असताना त्या ठिकाणी भगवंतांना अस्त्र आपल्या काढला आणि पाण्याला अस्त्र त्या ठिकाणी लागला की महाराज अस्त्र जे काही पाणी होतं ते अस्त्र खाली ओसरलं म्हणतात. परमसुखी यमुना सवेग तात्काळ झाली दोन भाग जैसा स्त्रिया करती भांग क्षण मात्र न लगत. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय जेव्हा भगवंताचा अंगुष्ठ महाराज अस्त्र पाण्याला स्पर्श झाला की महाराज समाधान अस्त्र यमुनेला अस्त्र त्या ठिकाणी लागलं महाराज अस्त्र सुखी अस्त्र यमुना झाली. आणि कशा रीतीनं महाराज अस्त्र वाट दिली तर त्या ठिकाणी म्हणतात स्त्रिया अस्त्र त्या ठिकाणी मधून भांग असताना आपल्या डोक्यावरती केसाचा भांग कसा अस्त्र पडतात तशी असणारी वाट महाराज अस्त्र यमुनेनं वसुदेवाला अस्त्र त्या ठिकाणी दिली म्हणतात. वसुदेव उतरून यमुना तात्काळ आला आनंद भवना तव यशोदशी झाली कन्या परिते काही नेण्याची. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग असणार कोण महाराज अस्त्र त्या ठिकाणी वसुदेव अस्त्र अशा रीतीनं गोकुळामध्ये असणारे आले. नंदाच्या घरी असते त्या ठिकाणी आले. त्या नंदाच्या घरी महाराज अस्त्र यशोदेला अस्त्र त्या ठिकाणी कन्या अस्त्र झाली होती. यशोदा झोपीमध्ये होते. या अस्त्र यशोदेला काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्ञान अस्त्र त्या ठिकाणी नव्हतं. झोपीमध्ये गाळ होती. कन्या असणार झालेली कन्या वसुदेवाला अस्त्र त्या ठिकाणी बघितली आणि काय केलं म्हणले पुढं ते योग माया हरीची पूर्ण तिने निकृष्ट केले सकळ जन यशोदसी न कळे वर्तमान कन्या रत्न पुढे ते. हो महाराज अस्त्र अशा रीतीनं त्या ठिकाणी योग माया महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची योग माया असताना कुठं महाराज अस्त्र त्या यशोदेच्या उदरी महाराज अस्त्र जन्म अस्त्र मायेने घेतला. त्या मायेची माया अस्त्र त्या ठिकाणी चालवली. सर्व अस्त्र झोपीमध्ये अस्त्र गेलते. यशोदेला सुद्धा महाराज अस्त्र वर्तमान काहीच अस्त्र त्या ठिकाणी माहित नव्हतं. कोणतंही ज्ञान नव्हतं. सर्व अस्त्र गाढ झोपीमध्ये महाराज अस्त्र गेलेलं होतं म्हणतात. कपाटे मोकळी सर्वही वसुदेव प्रवेशला अंतरग्रही कृष्ण ठेवणी लवलाही कन्या वेगे उचलिला. हो महाराज अस्त्र मग काय म्हणले इकड्यात तर बिड्या तुटल्यात होत्या. इकडं गोकुळामध्ये आल्यावर सुद्धा महाराज अस्त्र त्या नंद बाबाच्या असणारे दरवाजे महाराज अस्त्र घराचे दरवाजे असणारे उघडे होते.
वसुदेव असताना घरामध्ये महाराज असताना गेले, मुलगी असताना त्या ठिकाणी होती ना, आपला असताना क्रैष्ठ महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेवाने ठेवला आणि महाराज असताना ती मुलगी असताना माया आणखीन टोपल्यामध्ये असताना त्या ठिकाणी घेतली. असं कार्य वसुदेवानं केलं म्हणतात. पुत्र ठेवणी कन्या नेली कोणाशी न कळे गोकुळी वसुदेवतेची वेळी बंदी शाळे पातला. महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, पुत्र असताना ठेवला आणि कन्या असताना त्या ठिकाणी वसुदेवाला असताना कुठं महाराज मथुरेला असताना त्या ठिकाणी आणली. हे वर्तमान कोणालाच महाराज असताना त्या ठिकाणी माहित नाही, फक्त वसुदेवाला आणि देवकीला असताना त्या ठिकाणी माहित. आणि अशा असताना कन्या घेऊन त्या ठिकाणी मथुरेमध्ये असताना कोण वसुदेव महाराज असताना त्या ठिकाणी आले म्हणतात. वसुदेव परमा ठकला कृष्ण हातींचा दूर टाकीला माया आणि ताम शृंखला पायी दड तैसाची. महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, वसुदेवाचं कार्य असताना कसं झालं म्हणतात की हा असणारा वसुदेव ठकला म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्माला जगाचं जीवन असणार गोकुळामध्ये नेऊन असणार ठेवलं आणि त्या ठिकाणी माया असणार महाराज असणार मुलगी असणारी उचलून आणली महाराज बंदी शाळेमध्ये गेली की महाराज असणार त्या ठिकाणी जसं जसं पुढे चलते तसे तसे असताना मागले कवाड लागू लागले, चारही कवाड असताना लागले. देवकी पशी गेले, ज्या बेड्या गळून पडल्या होत्या का त्या बेड्या असताना ऑटोमॅटिक हातामध्ये मारत असताना जशाच्या जशा असताना त्या ठिकाणी बसू लागल्या म्हणतात. कपाटे तशीच सकळी क द्वारी जागती सेवक मायसी घेता माटक पुढती सर्व झाली. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले, असं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं. वसुदेव असताना आले की जे काही महाराज असताना त्या ठिकाणी दार होते दार बंद झाले, जे काही झोपलेले होते ते असताना त्या ठिकाणी उठून बसले म्हणतात. हिरा ठेवणी आणली गार सूर्यदेवनी घेतला अंधकार पाच देवनी निर्धार कांच घरा आणली. महाराज असताना वसुदेवाचं कसं झालं म्हणले, महाराज असताना या वसुदेवांना असताना हिरा नेऊन असताना त्या ठिकाणी ठेवला, गार महाराज असताना त्या ठिकाणी घरी असताना त्या ठिकाणी घेऊन आले. महाराज पाचवा असताना त्या ठिकाणी दिला आणि एक असताना भिंगाचा असताना त्या ठिकाणी फुटलेल्या भिंगाचा काच असतो ना तसा असताना वसुदेवाचं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं. सूर्य महाराज असताना दुसऱ्याला दिला आणि अंधार असताना आपल्या घरी असताना घेऊन आले, असं वसुदेवाचं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. परिस देवनी घेतला खडा पंडित देवनी आणला वेडा चिंतामणी देवनी रोकडा पलांडू घेतला बळ्यांची. महाराज असताना काय म्हणतात, या असणार वसुदेवाचं कसं झालं महाराज असताना चिंतामणी असताना त्या ठिकाणी दिला आणि एक असताना साधा महाराज असताना छिद्र पडलेला असताना मणी असताना त्या ठिकाणी वसुदेवाने घेतला. महाराज असताना त्या ठिकाणी परीस असताना दिला आणि साधा दगड महाराज असताना त्या ठिकाणी घेतला. एवढं कार्य असताना वसुदेवाचं झालं म्हणतात. अमृत देवनी घेतली कांजी कल्पवृक्ष देवनी घेतली भाजी कामधेनू देवनी सहजी आजा घेतली पालटे. महाराज असताना कसं झालं, त्या ठिकाणी असताना कामधेनू असताना वसुदेवाने दिली, एक असताना आज महाराज असताना त्या ठिकाणी घेतल्यासारखं असताना कार्य झालं. पुन्हा म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी काय दिलं असताना त्या ठिकाणी अमृत असताना त्या ठिकाणी दिलं आणि साधं महाराज असताना पाणी असताना त्या ठिकाणी घेतलं. असं कार्य वसुदेवाचं असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. निज सुख देवनी घेतले दुःख कस्तुरी देवनी घेतली राख सोने देवनी सुरेख शेण जैसे घेतले. महाराज असताना कस्तुरी देऊन असताना त्या ठिकाणी काय राख असताना त्या ठिकाणी घेतली म्हणतात. पुन्हा महाराज असताना म्हणू लागले काय झालं, महाराज असताना त्या ठिकाणी जितकं काही महाराज सुवर्ण असताना दिलं लोखंड असताना त्या ठिकाणी घेतलं. एवढा कार्यभाग असताना त्या ठिकाणी वसुदेवाचा झाला म्हणतात. हंस देवनी घेतला काग विप्रदेवनी घेतला मांग मुक्त देवनी सुरंग गुंज जैसी घेतली. महाराज असताना त्या ठिकाणी मुक्त मणी महाराज असताना दिला, गुंजाचं बी असताना या कोणी घेतलं,
वसुदेवांना असणारं त्या ठिकाणी घेतलं. महाराज पंडित असताना त्या ठिकाणी ब्राह्मण असताना देऊन माग असताना घेतले. एवढं असताना कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की ज्ञानी असताना त्या ठिकाणी होता, ज्ञानी असताना सोडून दिला आणि अनपढ महाराज असताना त्या ठिकाणी घेतला. असं कार्य वसुदेवाचं झालं म्हणतात. देवनी आमराय केळे घेतली आरकीची फळे, ज्ञानदेवनी घेतले अज्ञानत्व जैसे पै. महाराज ज्ञान असताना त्या ठिकाणी सोडून दिलं, ज्ञान दुसऱ्याला दिलं आणि अज्ञान असताना त्या ठिकाणी आपण घेतलं. महाराज असताना त्या ठिकाणी, महाराज असताना त्या ठिकाणी कोण आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात, महाराज असताना चांगलं फळ असताना गोड असताना फळ असताना त्या ठिकाणी दुसऱ्याला दिलं आणि आंबट गोड असताना आपण त्या ठिकाणी घेतले ना. एवढं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेवाचं झालं म्हणतात. तसे वासुदेव केले कृष्ण ठेवणी मायेसी आणले, तो ते कन्या कोल्हाळे रडतां कळले रक्षका. हो, मग महाराज असताना असं वसुदेवाचं असताना कार्य झालं. कृष्णाला तिथं ठेवलं, माया असताना इकडे घेऊन आले. माया इकडे घेऊन आले की बेड्या हातीच्या जशाला तशा असताना त्या ठिकाणी राहिल्या आणि ही मुलगी आणली की महाराज असताना मोठ्यानं रडाया असताना या मुलीने असताना सुरू केलं. महाराज असताना ही भगवंताची असताना त्या ठिकाणी माया आहे आणि ही माया असताना त्या मायेला कार्य असताना करायचं असलं ना महाराज असताना त्या ठिकाणी. म्हणूनच महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की असताना येरी मारलेला असताना त्या ठिकाणी काय होतं, महाराज असताना ओळही दिसतो, आवाजही दिसतो. महाराज असताना पण भगवंतानं जेव्हा असताना त्या ठिकाणी कार्य केलं ना, ओन येत नाही. महाराज असताना त्या ठिकाणी लागत होता असं बस पाचच काम नाही. मग ही भगवंताची माया आहे. महाराज असताना त्या ठिकाणी गोकुळ सोडून असताना मथुरेला कुठं आली महाराज असताना, या असताना कुठं काय म्हणतात महाराज असताना त्या ठिकाणी मथुरेमध्ये असताना त्या ठिकाणी आली. मग हिचं असताना कार्य आघात आहे. मग ही माया आहे ना महाराज, भगवंताची माया आहे ना. हिला असताना इतक्या लवकर सुट्टी द्यायची का आपणही काय करू. मग माया आहे ना, मायेमध्येच महाराज असताना घालू आणि झालेली सेवा असताना श्रीचरणी अर्पण करू आणि उर्वरेला कथा भाग असताना त्या ठिकाणी उद्याच्याला असताना त्या ठिकाणी घेऊ म्हणतात. कुंडली कवडदेव हरिठो ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान.